प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल हे कॅम्पेन बंधनकारक आहे. हे ईट राईट स्कूल कॅम्पेन गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवतो, पण ते इफेक्टिव्ह राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ईट राईट स्कूल आपण जर करू शकलो तर ईट राईट जे आहे घरीसुद्धा जाईल आणि ते कल्चर बनेल, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. म्हणून त्यामध्ये शालेय कॅन्टीनला आरोग्यवाहीच्या आहाराचे आदर्श केंद्र कसं तयार करता येईल या दृष्टीचा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरक्षित आरोग्य, निरोगी बालपण, सक्षम महाराष्ट्र या दृष्टिकोनातून आपण हे संकल्प करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही राज्यव्यापी मोहीम आपण मिशन मोडमध्ये आपण काम करत आहोत. हे करण्यासाठी आवश्यक त्या मग ते PM पोषण असेल, त्याचबरोबर तुमच्या मिड डे मील स्कूल असेल, पूर्ण फीड बिझनेस ऑपरेटर्स असतील, यामध्ये 22 वर्षानंतरच्या सर्व काही ठिकाणी आपण पाळणाघर म्हणतो ते पण असू शकतील, डे केअर असतील. हे आपण पाळणाघर आणि डे केअर सेंटर जे 22 महिन्यांच्या मुलापर्यंत जे असतात ते याच्यातून वगळलेले आहेत. परंतु शाळामध्ये जे आपल्याला फूड द्यायचे ते नॅशनल NIN ज्याला म्हणतात राष्ट्रीय पोषण संस्था, इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन NIN यांनी काही त्याचे मार्गदर्शक तत्व दिले, ते त्यांनी पालन करायचे आहेत. हे मार्गदर्शक तत्वामध्ये काय सांगितलं आहे तर होलसम फूड द्यायचं आहे, व्हेजिटेबल्स द्यायचे आहेत, फ्रूट्स द्यायचे आहेत, प्रोटीन आणि प्रोटीन रिलेटेड फूड किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आणि HFSS जे प्रॉडक्ट्स आहेत ते अवॉइड करायचे, ते प्रिव्हेंट करायचे, हे अपेक्षित आहे. हे करत असताना शाळा व्यवस्थापन हे अन्न सुरक्षिततेसाठी प्राथमिक जबाबदार असणार आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंट याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही असणार आहे आणि त्यांना जिथं जिथं आवश्यकता लागणार आहे, मदत लागणार आहे, आमचा विभाग आपण करणार. म्हणजे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि त्याबरोबर जी एन्फोर्समेंटच्या दृष्टीनं लायसन्सी असेल किंवा याच्या बाबतीतले असेल ते FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याबद्दल मदत आपण करणार आहोत. शेड्यूल 4चे जे निकष आहेत की आपण पाठीमागच्या ज्या ऑर्डर जर बघितल्या त्याच्यामध्ये शेड्यूल 4 म्हणजे फूड कसं प्रिपेअर करायचं, त्याच्यावर कोणते स्टँडर्ड्स असावेत, कोणते रेग्युलेशन इम्प्लिमेंट, ते सर्व रेग्युलेशन्स इथं लागू होतात. त्या दृष्टिकोनातून त्या सर्व स्वच्छता निकष असतील, ट्रेन मॅनपॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर त्याच्यावरती चेतावणी दिली जाईल, त्याच्यावरती लिहिलेलं असेल की HFSSचे प्रॉडक्ट इथं विक्री करण्यास किंवा ॲडव्हर्टाईज करण्यास किंवा फ्री विकण्यास किंवा तिथं वाटप करण्यास मनाई आहे. हे त्यांच्या गेटवरतीच किंवा दरवाजावरती ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला जाईल, सो दॅट ही एक वॉर्निंग सर्वांना असेल. त्याचबरोबर पेरेंट्स यांनासुद्धा त्याच्यामधून अवेअरनेस तयार होईल आणि हेल्दी फूड आपल्या मुलांमध्ये जाईल, हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड हा प्रॉमिनंट प्लेसला असेल आणि फूड सेफ्टी सुपरवाईज याचीसुद्धा पूर्तता करणं हे बंधनकारक असेल. आणि आता मी सांगितलं त्याप्रमाणे 50 मीटरच्या परिघामध्ये HFSSचे कोणतेही प्रॉडक्ट विकले जाणार नाहीत किंवा ॲडव्हर्टाईज केले जाणार नाही आहे. सांगतो येतो सगळं येतं. ही करत असताना याच्यामध्ये आपण ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, स्कूल न्यूट्रिशन पॉलिसी, त्याच्यामधले फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रूल 2011चा सबनियम 2.4 नुसार पूर्ण पार पाडले जाईल अशा दृष्टीचे आपण बघितलेले आहेत. सेफ फूड स्कूलबरोबर प्रत्येक विद्या हा हेल्दी चाइल्ड बनेल अशा दृष्टीनं आपण काम करत आहोत. हे करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण या वर्षाच्या अकॅडमिक इयर्समध्ये राज्यव्यापी एक आपण ऑलरेडी अभियान चालवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 42 ठिकाणी जनजागृती किंवा अवेअरनेस कॅम्पेन आपण घेतलेले आहेत. कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत शिक्षकांच्या, ज्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला जे असिस्टंट कमिशनर आहेत फूडचे, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून जवळजवळ 3567 शाळामधील 4919 शिक्षकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहाराबद्दल प्रशिक्षण आणि संवेदनशील आपण केलेलं आहे. ज्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांना ट्रेनिंग दिल्या जातात, डाएट ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट लेवलला